एका तरुणाचं त्याच्या बहिणीवरच प्रेम जडलं। काही दिवस दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते। त्यानंतर त्यांनी घरातून पळून जात गुपचूप लग्न केलं। मात्र जेव्हा तो नवरीला घेऊन आपल्या घरी आला त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं। काय आहे प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे प्रकरण उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून समोर आलं आहे। हे प्रकरण जवरा गावातील आहे। इथे राहणारा अन्नू हा तरुण त्याची मावस बहीण रागिनी हिच्या प्रेमात पडला। रागिनीलाही अन्नू आवडू लागला होता। दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले आणि ते बरेच दिवस चालू राहिले। दोघांचं प्रेम हळूहळू वाढत गेलं। दोघेही एकमेकांच्या मनापासून प्रेमात पडले। भाऊ बहीण असल्याचं माहीत असूनही दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली। घरात राहून लग्न होऊ शकत नाही हे दोघांनाही माहीत होतं। त्यामुळे दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा बेत आखला। यानंतर अन्नू आणि रागिनीने घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। एके दिवशी दोघेही गुपचूप घरातून पळून गेले। दोघेही जवळपास आठवडाभर घराबाहेर राहिले आणि गुपचूप लग्नही केलं। त्यानंतर दोघांना वाटलं की आता घरातील वातावरण चांगलं होईल म्हणून ते परत आले। पण भाऊ बहिणीच्या नात्याला तडा देणाऱ्या या जोडप्यावर दोन्ही कुटुंबाची कमालीची नाराजी होती। लग्न आटोपून दोघंही घरी पोहोचले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला। दोन्ही कुटुंबियांनी हे नातं स्वीकारण्यास नकार दिला। एवढंच नाही तर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन वाद केले। त्यांच्या प्रेमाबद्दल बराच गदारोळ झाला आणि हे सर्वांनी पाहिलं। अखेर त्यांचं नातं मान्य न झाल्याने दोघांनीही विषप्राशन करून भयंकर पाऊल उचललं। याची माहिती संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली। विषप्राशन केल्यानंतर दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे दोघांवर उपचार सुरू आहेत। मात्र आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे।